नमस्कार. अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य. मी बारामती तालुका अध्यक्ष पैलवान बाळासाहेब आबा मदनी निरावागज. सकाळी मी एका यूट्यूब चॅनलवर बघितलं की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव पैलवान विलास देशमुख यांनी की त्यांच्या सचिवपदाचा राजीनामा द्यायचं काय देणार आहेत असं पाहिलं. तर आत्ता जर सांगायचं झालं तर अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने किंवा विलास पैलवान यांनी आत्ता जी बैलगाडा क्षेत्र चालू आहे तर खरं क्षेत्राला बैलगाडी क्षेत्राला त्यांनी चांगल्या पद्धतीचं स्वरूप आणलेलं आहे. किंवा आता झालं तर इथून मागची मैदानं सर्व बोगस होत होती. ती बोगस मैदानं असतील किंवा गोरगरीब बैलगाडा मालक असेल ह्यांच्यावर इतका जे अन्याय होत होता तो पूर्णतः सगळा विलास पैलवान असतील किंवा अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल ह्यांनी सर्व बोगस मैदानं बंद केली. गोरगरीब बैलगाडा मालकावर जो अन्याय होता तो खऱ्या अर्थाने विलास पैलवान यांनी थांबवलेला आहे. आणि सकाळी बघितल्यानंतर मनाला खूप दुःख वाटलं की एवढा चांगला माणूस असा का निर्णय या माणसाने घेतला. तर आमचा बारामती तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटना सर्व पदाधिकारी असतील, चालक मालक, यूट्यूबर असतील किंवा बैलगाडा मालक सर्वांनी आम्ही सर्व तालुक्यांनी एक निर्णय घेतला आहे की जर पैलवान जर राजीनामा देत असतील तर आमचा अख्खा तालुका त्यांच्या पाठीशी आहे. तो जे निर्णय घेतील तर त्यांनी राजीनामा दिला तर सर्वात आधी आम्ही राजीनामा देणार आहे. कारण की पैलवानांनी हा निर्णय घेणं म्हणजे फार दुःखद असा हा त्यांचा निर्णय आहे हा. तर आम्हाला सर्व बैलगाडा मालकांना कसं वाटतं की जर पैलवान बाहेर पडत असतील तर आम्ही अख्खा तालुका आमची कमिटी सर्व बैलगाडा मालक चालक असतील तर आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तर आम्हाला खूप या गोष्टीचं वाईट वाटतं की गोरगरिबावर आत्तापर्यंत बघताय आपण की जेवढी मैदानं बोगस मैदानं टोटली जी कोणा गोरगरिबावर अन्याय असेल बोगस मैदान असेल जी बैलगाडीला क्षेत्राला जी सर्व नियम अटी किंवा चांगलं क्षेत्र ही आत्ता पैलवानमुळे चालू आहे महाराष्ट्रात. आणि पैलवान जर बाहेर पडत असतील तर ह्या क्षेत्राला परत जे खराब दिवस होते ते परत अजून डबल खराब दिवस येतील. त्याच्यामुळं आमची कळकळीची नम्र विनंती आहे पैलवानांना की त्यांनी हा त्यांचा निर्णय माघार घ्यावा. धन्यवाद.